नमस्कार. DR न्यूजला आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. आज 1 जुलै आजचा डॉक्टरचा दिवस मानला जातो आणि त्याचप्रमाणे बार्शी तालुक्यातील भालगावमध्ये बाला डॉक्टर म्हणून आहेत आणि त्यांच्याकडे लोक बिनधास्त येतात, सलाईन लावतात, ते इंजेक्शनं गोळ्या सर्व प्रकार देतात आणि जवळजवळ असा बोगस प्रकार 20 ते 25 वर्ष चाललेला आहे. आणि येथील स्थानिक ग्रामपंचायत असेल म्हणा किंवा गावातील प्रतिष्ठित व्यक्ती असेल म्हणा, या अशा गोष्टीकडे गावातल्या कुठल्याच लोकांचं लक्ष का गेलं नाही हा पहिला प्रश्न आहे. आणि याचीच घटना गावातील काही ग्रामस्थांनी पत्रकार दिव्य मराठीचे पत्रकार रवी लाटे आणि राहुल गुरव यांच्यापर्यंत सांगितली किंवा बोलली. आम्ही हा सगळा प्रकार पाहण्यासाठी आवर्जून या ठिकाणी आलो. पाहिलं तर बघितलं तर घरामध्येच हा दवाखाना थाटलेला आहे. आतमध्ये बेड आहे, इंजेक्शन सुया आहेत, गोळ्या औषध आहेत आणि हा प्रकार 20 वर्षे दवाखाना या ठिकाणी चालतोय. आणि इथं असं म्हणलं जातंय की ह्यांना आता नुकतंच घरकुल सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे हा सगळा प्रकार कुणाच्या भरोश्यावर चालतो. मग माझी विनंती आहे की ह्या विभागाला की अशा डॉक्टरवरती कडक कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून अशा गावातल्या कुठल्याही पेशंटचा अशा डॉक्टरच्या हातून कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये आणि असा प्रकार पुन्हा ह्या तालुक्यात, जिल्ह्यात किंवा कुठल्याच खेड्यापाड्यामध्ये असा प्रकार होऊ नये यावर शासनाने दखल घ्यावी. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज. नाव सांगा तुमचं पूर्ण. शंकर बाला. पूर्ण नाव. शंकर सुनील बाला. गाव कुठलं तुमचं डॉक्टर? येतं का लगेच? या की या तुम्ही सांगतो. पंकजला विचारा. पंकजला फोन करा. पंकजला माहिती. मी म्हणलं इथं ही आयुर्वेदिक उपचार करतो. ते मग तसं लाईन लावून. मी म्हणलं तसं लाईन मी लावत नाही. कोण? सोलापूरचा आहे वाटतं. कोणाला लावला फोन तुम्ही? इंजेक्शन मालिशचा प्रकार आहे का तो? ते इंजेक्शनचं नाही साहेब. आज राष्ट्रीय डॉक्टर दिन. या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये डॉक्टरांच्या चुकीच्या ट्रीटमेंटमुळे जे अधिकृत आहेत त्यांच्याकडे महाराष्ट्र काउन्सिलचं सर्टिफिकेट आहे अशा डॉक्टरांकडून ही चुकी होतात म्हणून वारंवार विधान भवनापर्यंत त्याचे विषय गाजले गेलेत. परंतु भालगावसारख्या सुशिक्षित अशा मोठ्या गावामध्ये गेल्या 25 वर्षापासून ज्यांच्याकडे कोणतीही मेडिकलची अधिकृत सर्टिफिकेट नाही, कोणतीही पदवी नाही किंवा महाराष्ट्र काउन्सिलकडे त्यांची कोणतीही रजिस्ट्रेशन नाही, असे शंकरबाला म्हणून जे वेस्ट बेंगॉलचे आहेत, यांचे 20 वर्षापासून भालगावमधील आणि आसपासच्या खेड्यातील लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. याला तालुका वैद्यकीय अधिकारी, स्थानिक पदाधिकारी आणि स्थानिक शासकीय कर्मचारी, ग्रामसेवक असतील ज्यांच्याकडे संपूर्ण माहिती हवी आहे अशा व्यक्तींकडे यांची माहिती असूनही गावांच्या आरोग्याशी, लहान मुलांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार केलेला आहे. तर अशा या डॉक्टरवरती वैद्यकीय नियमानुसार योग्य ती कारवाई व्हावी आणि या गावातील आरोग्याशी, या ठिकाणी राज्य शासनाचं, महाराष्ट्र शासनाचं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, उपकेंद्र आहे, या ठिकाणी एक ANM म्हणून यांची पोस्ट आहे ज्यांची 24 तास सेवा असते, त्यांच्याकडून सेवा न घेता अशा बोगस डॉक्टरांना या ठिकाणी काही लोकांचं प्रोत्साहन मिळत आहे. त्याबाबत हा आज विशेष रिपोर्ट डॉक्टर डेच्या माध्यमातून DR न्यूज करत आहे. आपल्यासमोर आहेत भालगावचे माजी सैनिक देवदत्त दराडे. यांच्याकडूनच या घटनेची आपण सविस्तर माहिती घेऊ. हे डॉक्टर जे आहेत हे आपल्या भालगावमध्ये किती दिवसापासून आहेत? हे 20-25 वर्ष झाले त्यांना. मग यांच्याकडे आजपर्यंत कोणी, गावामध्ये जवळपास 90% लोक हे शासकीय नोकरदार आहेत, या लोकांनी कोणी यांच्याकडे बघितलं नाही का? किंवा तुमच्याकडे पदवी आहे का, तुम्ही डॉक्टर आहेत का, तुमच्याकडे सर्टिफिकेट आहेत का, आपल्या महाराष्ट्र शासनाची त्यांनी जे दिलेलं आहे तुम्हाला प्रॅक्टिस करायची त्याची परवानगी, त्याचं दप्तर तुम्ही कधी बघितलं का नाही?
असं तर ही ग्रामपंचायतचं काम आहे चेक करायचं. बाकी कोणी बघितलेलं नाही, विचारलं असतं त्यांना असं काय कुणी नियमानं बसवले ते आपल्याला माहिती नाही. याच्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार अनेक लोकांना या ठिकाणी घेतलेल्या चुकीच्या ट्रीटमेंटमुळे किंवा हाय डोसमुळं मोठ्या मल्टीस्टेट हॉस्पिटलमध्ये जाऊन लाखो रुपयांचा खर्च आला. झालेलं आहे की. याला जबाबदार कोण आहे? आता याला प्रशासन जबाबदार आहे गावातलं. आता त्यांनी लक्ष दिलेलं नाही, डॉक्टर जबाबदार आहेत. हे डॉक्टर गावात किती वर्षापासून आहे? 20 ते 25 वर्ष झाले त्यांना. या इथे काय कोणत्या कोणत्या सुविधा देतात? नाही, सर्व सुविधा देते. सलाईन लावतात, हां, त्यानंतर बाकी इंजेक्शन वगैरे सगळेच करतात. नाही हो सर. अहो काय डिस्पो कशाला येतो? लोक डिस्पो कशाला लागतो? ही लोक जे डिस्पो कशाला लागतो? हे तर दडदडीत खाली दाखवले आणि तुम्ही काय सांगाल नाही म्हणून. नाही. हे काय समोरचं आहे काय? का आम्हाला येडत करता होतं? केलेलं आहे, त्यासाठी असतं की. हा. कशासाठी असतं? ते औषध सोडलेलं आहे कुठं त्यासाठी. सोडताय? लाल औषध हे बघा. मालिश करताना औषध कुठं सोडायला लागतं? हे बघा हे लाल औषध. कुठं सोडता ते? हे कुठं सोडताय ते? हे बघा असलं. अहो ते आहे पण कुठं सोडताय? कुठं सोडताय सांगा की औषध ते. हे लोक जे हे करून आम्ही हे करत होते, हे जे इंजेक्शन तिने घेऊन आलेले असते. औषध 1 जुलै 2026 आज राष्ट्रीय डॉक्टर दिन. बार्शी तालुक्यातील भालगाव येथे पश्चिम बंगाल येथील बोगस डॉक्टर 20 ते 25 वर्षापासून प्रॅक्टिस शंकर बाला नावाचा व्यक्ती BAMS पदवी आहे असे सांगून ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. पश्चिम बंगाल येथील नागरिक असून भालगाव ग्रामपंचायत मार्फत या डॉक्टरला घरकुल दिले आहे असे सांगितले जाते व तसेच अशा बोगस डॉक्टर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यावरती कारवाई होणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधी विधानसभेत प्रश्न विचारतात आणि स्थानिक पातळीवर अशा बोगस डॉक्टरांना प्रोत्साहन देतात. तर अशा डॉक्टरवरती कडक कारवाई झाली पाहिजे. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज. तुमच्याकडे प्रिस्क्रिप्शन कुठं आहे? त्याच्यावरती तुमची डिग्री नाही. आज राष्ट्रीय डॉक्टर डेच्या दिवशी जर असं ग्रामीण भागातल्या डॉक्टरांना तुम्ही हे करत असाल. बेड समोर समोर दिसतात की सगळं हो. हे काय नाही नाही हे असे झोपून मालिश वगैरे आहे. ह्याला विचारायचं कुठलं? अहो त्या तक्रारीमुळे चालव ना आम्ही पण. तुमच्याकडे परवानगी नाही. हां तुमच्याकडे महाराष्ट्र काउन्सिलची किती वेळ झालं तुम्ही गावात हे करता प्रॅक्टिस? 20-25 वर्ष झाली. हां, 20. कुठलं प्रॉपर तुम्ही? असं इथले रहिवाशी झालेलं आहे ते. असं आहे का? गोळ्या ते कसं काय देताय मग तुम्ही? हे बघा, हे आहे ते. नाव सांगा तुमचं. शंकरपाला. हां शंकरपाला. शिक्षण काय आहे? BHMS कुठले आहे? कुठली झाली डिग्री? कुठं झाली डिग्री? बर्धमान युनिव्हर्सिटी. हॅलो. हां, मी ते बोलाय. असं आहे. यायला पण ते चौरे चालले वाटते. तुमच्याकडे कोण आलं नाही का या 20-25 वर्षामध्ये की बाबा हे तुम्ही दवाखाना चालवताय, हां असं चुकीच्या पद्धतीनं राबवताय? नाही हे ह्याच्यामध्ये करतो ना, हे आयुर्वेदिक हे करतो. मूठ काढायचं. अहो मग आयुर्वेदिकला मला सांगा सलाईन तुम्हाला लावता येत नाही, तुम्ही सलाईन लावताय, गोळ्या देताय. सलाईन आहे. आम्ही हे बेड आहे काय समोर बेड आहे ती हो? नाही नाही हे तर असं हे केलं हां. का मालिश वगैरे ह्याच्यासाठी, हे मालिशसाठी असते. हे बघा, असं मालिश करण्यासाठी. आता 20-25 वर्षापासून तुम्ही करताय, हे तर कुठलं तुमच्या डिग्रीचं कुठलं सुद्धा या ठिकाणी लावलेलं नाही प्रमाणपत्र. हां असं चालतंय का सांगा बरं? हां डिग्री कुठली कुठली तुमच्यापाशी? डॉक्टर होय डिग्री कुठली आहे म्हणलं तुमच्याकडं? कुठली युनिव्हर्सिटी म्हणला तुम्ही? वर्धमान युनिव्हर्सिटी. वर्धमान. हं. कुठली? कुठं आहे त्याचं वर्धमान? साहेब वर्धमान. वर्धमान युनिव्हर्सिटी कुठल्या राज्यात आहे? कुठं आहे? ते त्याचं वेस्ट ठिकाण बंगालला काय? हां? आहे. वेस्ट बंगालला. वेस्ट बंगाल. हं. आणि त्याचं सावी आहे मेमारी. सात वेस्ट बंगाल युनिव्हर्सिटी. काय नाव म्हणलं त्याचं? मेमारी. मेमारी. मेवाड.
25 वर्ष झाली मालगावात आहे. 20 20 वर्ष.